नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 चा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग चॅप्टर ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर म्हणजे काय असतात. त्यात आपण दोन कॉम्बिनेशन्स पाहिले होते. कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर ज्यात आपण दोन कॉम्बिनेशन्स पाहिले होते. सगळ्यात पहिलं पाहिलं होतं आपण सिरीज कॉम्बिनेशन आणि दुसरं पाहिलं होतं आपण पॅरलल कॉम्बिनेशन. तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपण काय बघितलं होतं की आपण सांगितलं होतं की असे रेजिस्टर्स जे एका मागून एक लागोपाठ लागलेले असतात ते रेजिस्टर सगळे कशात असतात, सिरीज मध्ये. म्हणजे आपण काय सांगू शकतो की एका रेजिस्टरचा एंड दुसऱ्या रेजिस्टरच्या सुरुवातीला जेव्हा कनेक्ट असतो तेव्हा आपण काय म्हणतो, ते रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज मध्ये कनेक्टेड. आता हा रेजिस्टर आपला R1, हा झाला R2 आणि हा झाला R3. आता या सिरीज मध्ये असणाऱ्या रेजिस्टर मधून जो करंट आहे तो काय होणार, तिन्ही रेजिस्टर मधून सेम पास होणार. इथून I झाला तर या रेजिस्टर मधून पण I पास होणार, इथून पण I पास होणार. बरोबर. त्याच्यामुळे आपण काय सांगतो की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट नेहमी काय असतो, सेम असतो. आणि पोटेन्शियल डिफरन्स सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असते, डिफरंट असते. तर आता पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट कसं काय असतं तर पहा. सगळ्यात आधी आपण काय सांगितलं की ह्या रेजिस्टर मधून करंट किती पास होतोय, I पास होतोय. पण या रेजिस्टरची व्हॅल्यू किती आहे, R1. याचा अर्थ या रेजिस्टर साठी पोटेन्शियल डिफरन्स काय राहील, V1 इज इक्वल टू I इंटू R1. या रेजिस्टर साठी काय राहील, V2 इज इक्वल टू I इंटू R2. आणि V3 म्हणजे तिसऱ्या रेजिस्टर साठी काय राहील, पोटेन्शियल डिफरन्स V3 इज इक्वल टू I इंटू R3. म्हणजे आपण काय सांगू शकतो की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सगळ्या रेजिस्टर मधून पास होणारा जो करंट आहे तो काय असतो, सेम असतो. पण जे पोटेन्शियल डिफरन्स असतं ते काय असतं, वेगवेगळं असतं. बरोबर. त्यानंतर आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टर कसे फाइंड करायचे ते बघितलं होतं. तर काही रेजिस्टर जर समजा सिरीज मध्ये असतील तर त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपल्याला फाइंड करायचा. आता आपण काय सांगतो, Re इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू जेवढे रेजिस्टर आहेत सिरीज मध्ये तेवढे. हे बघितलं होतं आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण काय सांगितलं होतं की जे सगळे रेजिस्टर आहेत ते एकमेकांसोबत काय असतात, लाईन मध्ये लागलेले असतात आणि त्यांचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट हा काय असतो, कॉमन असतो. आता पहा, आपण समजा तीन रेजिस्टर घेतले होते आणि या तिन्ही रेजिस्टरचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट काय होता, सेम होता. हा पॉइंट आपण A घेतला, हा पॉइंट आपण B घेतला. आता मला सांगा, हा रेजिस्टर R1, हा रेजिस्टर R2, हा रेजिस्टर R3 घेतला. तर R1 रेजिस्टर ह्या A सोबत आणि B सोबत कनेक्ट आहे, तुम्ही पाहू शकता. R2 रेजिस्टर A सोबत B सोबत कनेक्ट आहे. R3 रेजिस्टर A सोबत आणि B सोबत कनेक्ट आहे. याचा अर्थ आपण काय सांगितलं होतं की पोटेन्शियल डिफरन्स दोन पॉइंट मध्ये जेवढा असेल तेवढंच काय होणार, पॅरलल मधल्या सगळ्या रेजिस्टरचं पोटेन्शियल डिफरन्स असणार. याचा अर्थ आपण काय सांगतो की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जेवढे रेजिस्टर्स आहेत त्याच्या अक्रॉस मध्ये सगळ्यांचं पोटेन्शियल डिफरन्स काय राहील, सेम राहील. पोटेन्शियल डिफरन्स काय राहील, सेम राहील. पण आता करंट सेम राहणार का, तर पहा, समजा या जर ब्रांच मधून या वायर मधून जर करंट I गेला तर पॉइंट A वर आल्यानंतर त्या करंटला जायसाठी तीन मार्ग झाले. जसे की आपण सांगितलं की इकडं I1, इथं I2 आणि इकडं I3 गेला. म्हणजे तीन वेगवेगळे करंट घेतले. जर समजा आपण सांगितलं I ची व्हॅल्यू जर 10 एंपियर असेल, I1 मधून किती जाऊ शकतो करंट, 5 एंपियर गेला. I2 मधून 3 गेला, I3 मधून 2 गेला. अशा प्रकारे काय करंट पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असताना रेजिस्टर मध्ये करंट डिस्ट्रीब्यूट होतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं की त्याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स पाहिलं होतं. इथे काय पाहिलं आपण, करंट काय असतो, प्रत्येक रेजिस्टर साठी वेगवेगळा असतो. आता आपण काय बघितलं होतं की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टर कसं फाइंड करायचं. तर आपण कसं केलं होतं की 1/Re इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड करू शकता. आणि अशा प्रकारे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर सिरीज मध्ये फाइंड होतं. हा झाला सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला, हा झाला पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला. त्यानंतर आपण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय बघितलं होतं, जर समजा दोन रेजिस्टर्स ची व्हॅल्यू जर सेम असेल आणि ते एकमेकाला जर पॅरलल असेल तर त्याची इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येणार, त्या इंडिव्हिज्युअल रेजिस्टरच्या हाफ येणार. त्यात आपण काय बघितलं होतं की एक रेजिस्टर जर आपण समजा 6 ओमचा घेतला आणि दुसरा रेजिस्टर जर समजा आपण 6 ओमचा घेतला
तर हे दोन्ही काय आहेत 6 ओमचे. तर आपण काय सांगितलं की जे असे रेजिस्टर ज्यांची व्हॅल्यू सेम आहे एकमेकांसोबत पॅरलल मध्ये आहेत तर त्यांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर काय आहे नेहमी इंडिव्हिज्युअल रेजिस्टरच्या हाफ. इंडिव्हिज्युअल रेजिस्टर 6 आहे त्याच्या हाफ किती येते 3 ओम. आपण असं सांगितलं आणि आपण फॉर्म्युला थ्रू जरी काढलं 1/Re इज इक्वल टू 1/6 प्लस 1/6 म्हणजे काय आहे 2/6. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो Re इज इक्वल टू 6/2 म्हणजे काय आहे 3 ओम. पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता. ही एक सिंपल ट्रिक आहे. तुम्ही गरजेचं नाही हे फक्त आपल्याला चेक करायसाठी की इक्विव्हॅलेंट रेजिस्टर खरंच तेवढे येते का. नाहीतर तुम्ही सिंपली काय करू शकता या फॉर्म्युलाचा यूज करून इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड करू शकता. त्याच्यानंतर आपण काही सर्किट्स पाहिले होते काही रेजिस्टरचे कॉम्बिनेशन पाहिले होते त्याच्या बेसिसवर आपण इक्विव्हॅलेंट रेजिस्टर कशा प्रकारे फाइंड करायचं ते पाहिलं होतं. आज आपल्याला त्याचाच पार्ट 2 पाहायचा. त्यात काही न्यूमेरिकल्स पाहायचे आणि काही शॉर्ट ट्रिक्स पाहायच्या. त्याच्या बेसिसवर तुम्हाला अजून कॉम्बिनेशन्स सॉल्व्ह करण्यासाठी सोपे जातात. चला आता पहा. याची व्हॅल्यू 6 ओम दिलेली आहे याची 3 ओम दिलेली आहे याची पण 3 ओम दिलेली आहे. आपल्याला काय विचारलं फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. आपल्याला काय विचारलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर विचारलं. तर आता आपल्याला सगळ्यात पहिले काय दिसते की 3 ओम आणि हे 3 ओम हे दोन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. तर आपण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय सांगितलं होतं की एक तर काय असते की दोन्ही जर असे व्हॅल्यूचे सेम व्हॅल्यूचे जर रेजिस्टर असतील आणि एकमेकांना जर पॅरलल असतील तर इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूच्या रेजिस्टर हाफ येते. आता इंडिव्हिज्युअल 3 आहे याचे हाफ किती येणार 1.5 ओम. तर पाहू आपण हे दोन जर समजा 3 ओम आणि 3 ओमचा रेजिस्टर जर एकमेकांसोबत पॅरलल मध्ये असतील तर याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर कसं येते 1/Re इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. 1/R1 म्हणजे 1/3 प्लस 1/3 म्हणजे काय आहे ते 2/3 1/Re. याचा अर्थ Re किती येते 3/2 म्हणजे 1.5 ओम आलं. या सिरीज या पॅरलल कॉम्बिनेशनचं रेजिस्टर किती आलं 1.5 ओम. आता ह्याचं जे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आलं ते या 6 सोबत काय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की हा आपला 6 ओमचा रेजिस्टर आणि यांचं जे कॉम्बिनेशन म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आलं तो हा. याचा अर्थ काय ते हा 6 ओमचा आणि हा 1.5 ओमचा. याचा अर्थ आता टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टर त्या पूर्ण रेजिस्टरचं किती येणार. आता 6 ओम आणि 1.5 हे एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये आहेत. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की Re इज इक्वल टू R1 प्लस R2. याचा अर्थ किती येते सांगा 6 ओम प्लस 1.5 ओम. याचा अर्थ किती झालं 7.5 ओम. टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती झालं त्या सर्किटचं 7.5 ओम. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता क्वेश्चन सॉर्ट आउट करू शकता. आता परत एकदा न्यूमेरिकल पहा. आता तुम्हाला दिलेलं आहे याची व्हॅल्यू दिलेली आहे 4 ओम याची पण व्हॅल्यू दिलेली 4 ओम याची व्हॅल्यू दिलेली 2 ओम याची पण व्हॅल्यू किती दिलेली 2 ओम. आता आपल्याला काय विचारलं की याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपल्याला फाइंड करायचं. हा आपण आपला पॉइंट ए घेतला हा आपण आपला पॉइंट बी घेतला. आता इक्विव्हॅलेंट रेजिस्टर विचारलं तर आपण काय सांगू शकतो की फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. आता तुम्ही पाहू शकता ए पॉइंट समजा जर करंट इथून आय गेला तर ह्या ब्रांचवर आल्यानंतर इकडून करंट I1 जाईल आणि इकडून करंट पण I2 जाईल. आता ह्या रेजिस्टर मधून करंट I1 गेला तर वापस इथं आल्यानंतर याच्यातून पण करंट किती जाणार I1 इथे येणार करंट I1. सिमिलरली इथून जर करंट I2 गेला तर इथून पण करंट किती जाणार I2 इथून पण किती जाणार I2. याचा अर्थ इथं I1 प्लस I2 टोटल करंट जाणार बरोबर. म्हणजे जो करंट I इकडून गेला होता तोच करंट I इकडून पास होणार. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की हा 4 आणि 4 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आणि 2 ओमचा आणि 2 ओमचा रेजिस्टर पण एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये आणि ह्या दोघांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आणि ह्या दोघांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. तर पहा
सगळ्यात पहिले याची डायग्राम जर आपल्याला सिंपल काढायची तर आपण असं करू शकतो, ही लाईन घेतली, हा पॉइंट आपण ए घेतला, इकडे गेलो, हा पहिला रेजिस्टर 4 ओमचा, अगेन हा दुसरा रेजिस्टर 4 ओमचा, असं केलं सिंपली. आता खालचं ए पॉइंट पासूनच हा पहिला रेजिस्टर 2 ओमचा, हा दुसरा रेजिस्टर 2 ओमचा घेतलं आणि इकडे गेलो, बरोबर. आता पहा याची व्हॅल्यू किती आली 4 ओम, याची व्हॅल्यू किती आली 4 ओम, याची 2 ओम, याची 2 ओम. आता तुम्ही पाहू शकता 4 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज मध्ये, 2 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज मध्ये. तर सिंपली आपण काय सांगू शकतो की 4 आणि 4 काय सिरीज मध्ये. याचा अर्थ आपण डायरेक्ट काय करू शकतो, Re इज इक्वल टू 4 प्लस 4 म्हणजे 8 ओम. आणि डबल 2 आणि 2 काय हे एकमेकांसोबत सिरीज मध्ये आहेत. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो, Re इज इक्वल टू 2 प्लस 2 म्हणजे किती येतात 4 ओम. आता काय येते डायरेक्ट 4, याचं किती आलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 8 ओम, याचं किती आलं 4 ओम. याचा अर्थ डायरेक्ट याला आपण कसं लिहू शकतो, या दोघांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आणि ह्या दोघांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर, याचा किती आला 8 ओम, याचा किती आला 4 ओम. आता हे दोघं एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये, याचा अर्थ आपण काय सांगू शकतो 8 आणि 4 एकमेकांसोबत काय पॅरलल, बरोबर. याचा अर्थ याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपण काय करू शकतो 1 अपॉन Re इज इक्वल टू 1 अपॉन 8 प्लस 1 अपॉन 4. तर किती येते सांगा 12 अपॉन 32. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 3 अपॉन 8. आता इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येणार 8 अपॉन 3. Re वर गेला हे उलट झालं, याचा अर्थ काय आहे 3 दुने 6, 2 0, 3.3 सख 18, 2.6 इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. त्या आता पूर्ण या सर्किटचे किती इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आलं 2.6 ओम. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला थोडेसे कॉम्प्लिकेटेड असे दिसणारे रेजिस्टर दाखवले जातात सर्किट मध्ये, पण ते ऍक्च्युअली जर आपण व्यवस्थित सॉर्ट आउट केलं की म्हटलं कुठल्या पॉइंट पासून कुठे करंट गेला, तो करंट किती डिस्ट्रीब्यूट झाला, कोण एकमेकांसोबत सिरीज मध्ये, हे आपल्याला जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करसाल तसं तसं ऑटोमॅटिकली तुमचं काय होत जाईल ते सॉल्व्हिंगची प्रॉब्लेम डेव्हलप होत जाईल. त्याच्यामुळे अशा प्रकारे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. हे लिहून घ्या. आपण अजून काही न्यूमेरिकल पाहू. तर पहा आता आपल्याला न्यूमेरिकल दिलेलं आहे, फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टरच काढायचं, त्याच्याबद्दल ताण घेऊ नका. तर पहा काय म्हणते आपल्याला तो, हा एक रेजिस्टर त्यानं दिला, हा दुसरा घेतला, हा घेतला त्यानं तिसरा, आणि हा घेतला त्यानं चौथा, बरोबर. आणि हा घेतला आपण एक पॉइंट, हा घेतला आपण पॉइंट बी, हा घेतला ए पॉइंट, हा घेतला आपण बी पॉइंट, बरोबर. याची व्हॅल्यू 2 आहे, याची व्हॅल्यू 4 आहे, याची व्हॅल्यू 4 आहे, याची व्हॅल्यू 4 आहे. आणि आपल्याला विचारलं की फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टर बिटवीन पॉइंट E and B. सगळ्यात पहिले आपण काय विचारलं की हे दोन पॉइंट दिले आणि ह्या दोन पॉइंटच्या बिटवीन मधलं आपल्याला काय विचारलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. सगळ्यात पहिले आपण काय सांगितलं की इथून जर करंट I पास झाला तर काही करंट इकडे गेला असेल I1, काही करंट इकडे गेला असेल I2. आता हा I1 करंट या 4 ओमच्या रेजिस्टर मधून जाऊन वापस या 4 ओमच्या रेजिस्टर मधून गेला असेल, इकडून जाऊन अगेन ह्या 4 ओमच्या रेजिस्टर मधून गेला असेल, इकडून बाहेर गेला असेल. अगेन हा I2 चा रेजिस्टर इकडे येऊन I2 चा आला असेल, हा इकडे गेला असेल, याचा अर्थ अगेन इकडेच करंट I चालला. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 4 ओमचा रेजिस्टर 4 ओमचा रेजिस्टर 4 ओमचा रेजिस्टर जर समजा सिरीज मध्ये असतील ते इक्वल करंट पास होणार. आता पहा इकडून I गेला, याच्यातून पण I1, याच्यातून पण I1 आणि याच्यातून पण करंट सेम पास झाला. याचा अर्थ तिन्ही पण रेजिस्टर एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये आहेत, बरोबर. आता सिरीज मध्ये असेल तर आपण याच सिरीज मध्ये डायरेक्ट काय दे पहा 4 ओम 4 ओम आणि 4 ओम हे एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये आहेत. याचा अर्थ काय ते Re इज इक्वल टू 4 प्लस 4 प्लस 4, याचा अर्थ किती येतात 12 ओम. आलं. आता ह्या तिघांना जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहू शकतो, सिंपल पहा. याची जर डायग्राम आपल्याला काढायची असेल तर कशी काढता येते आपल्याला, हा आपला पॉइंट ए घेतला, याच्या मधात एक रेजिस्टर घेतला, हा पॉइंट आपण बी घेतला आणि आपला एक ओव्हरऑल पॉइंट आला.
बरोबर. आता याची व्हॅल्यू आपली 2 ओम आली, याची आपली 12 व्हॅल्यू आली. आता हे दोघं एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत, म्हणजे 2 आणि 12 काय आहेत एकमेकांसोबत पॅरलल मध्ये. पॅरलल मध्ये असतील तर सिंपल काय करायचं पहा, पॅरलल मध्ये जर असतील तर आता काय येणार 1/RE इज इक्वल टू 1/2 प्लस 1/12. सांगा किती येते, 12 2 14 आपण 24, 14 आपण 24. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 7/12. याचा अर्थ उलट जर केलं तर RE इज इक्वल टू 12/7. सांगा किती येते, RE इज इक्वल टू 7 1 7 50.749 1. किती येते टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 1.7. आलं. फक्त कन्फ्युजिंग करण्यासाठी तुम्हाला जरा कॉम्प्लिकेट करत नाही. तुम्ही जसं जसं न्यूमेरिकल सॉर्ट आउट करून पासाल तसं तसं तुमची न्यूमेरिकल सॉल्व्हिंगची डेव्हलपमेंट ऑटोमॅटिक होत जाते. ठीक आहे, हा न्यूमेरिकल झाला. आता एक अजून न्यूमेरिकल आहे. आता पहा, आता आपल्याला काय म्हणलेलं आहे की हा एक रेजिस्टर दिलेला आहे, बरोबर. ह्याच्यातून गेला एक, हा एक रेजिस्टर दिलेला आहे, अगेन हा एक रेजिस्टर दिलेला आहे, वापस आलं आणि हा एक रेजिस्टर दिलेला आहे, बरोबर. याची व्हॅल्यू दिलेली आहे 4 ओम, याची व्हॅल्यू दिलेली आहे 6 ओम, याची व्हॅल्यू दिलेली आहे 3 ओम, बरोबर. आणि याची व्हॅल्यू दिलेली आहे 4 ओम. आता तुम्हाला विचारलं या ए आणि ह्या बी ह्या पॉइंट दरम्यानचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टर बिटवीन पॉइंट ए अँड बी, बरोबर. आता पहा, सगळ्यात पहिले आपण काय सांगितलं की जर समजा एक करंट आहे आय गेला, या रेजिस्टर मधून पण आय करंट झाला, इथपर्यंत करंट आय राहील, इथं करंट डिस्ट्रीब्युट होणार, इथं गेला I1, इथं गेला I2, वापस इकडून पण I1च जाणार, इथून जाणार I2, वापस इथं आल्यानंतर तो करंट अगेन आय होणार आणि सिंपल याच्यातून पण आय जाणार. याचा अर्थ आपल्याला काय दिसतंय की 4 ओमचा रेजिस्टर, त्याच्यानंतर 6 ओमचा आणि 3 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये. मग या दोघांचं जे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर येईल ते 4 ओम आणि 4 ओम सोबत काय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की सगळ्यात पहिले की 6 ओमचा आणि 3 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 1/RE इज इक्वल टू 1/6 प्लस 1/3 म्हणजे किती येते 9/18. याचाच अर्थ 1/2. याचाच अर्थ इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येते 2 ओम. कशाचं, या दोन 6 ओम आणि 3 ओमचं पॅरलल कॉम्बिनेशन. आता ते पॅरलल कॉम्बिनेशन आल्यानंतर काय आहे ते पहा, हा आपला झाला 4 ओमचा ऑलरेडी रेजिस्टर. आता ह्या दोघांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर मिळून एक रेजिस्टर आला आणि याचं वेगळा रेजिस्टर आला, म्हणजेच हा झाला आपला 4 ओमचा, या दोघांचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आला आपलं 2 ओम आणि याचं किती 4 ओम. आता हे तिन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत काय 4 ओमचा 2 ओमचा आणि 4 ओमचा एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये. सिरीज मधले इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड करायचं असं आपण कसं करू शकतो, RE इज इक्वल टू 4 प्लस 2 प्लस 4, किती येते 4 2 6 4 10 ओम. टोटल किती आलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 10. अशा प्रकारे तुम्हाला थोडंफार कन्फ्युजिंग काय करतात सर्किट्स दिलेले असतात. हे लिहून घ्या, त्याच्यानंतर अजून काही क्वेश्चन्स पाहू. तर पहा, अजून काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याआधी आपण एक गोष्ट समजून घेऊ, ती म्हणजे जर समजा आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टर म्हणजे टोटल रेजिस्टर जर आपल्याला कमी पाहिजे असेल तर रेजिस्टर्स आपण कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये जोडू शकतो, आणि जर आपल्याला समजा सर्किट मध्ये रेजिस्टन्स जास्त पाहिजे असेल तर आपण कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये जोडू शकतो. तर आपल्याला पहा, सगळ्यात पहिले दोन रेजिस्टर दिलेले आहेत, एक दिलेलं आहे 6 ओमचं आणि एक दिलेलं आहे 3 ओमचं. हे दोन एकमेकांसोबत काय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टर काय आहे, RE इज इक्वल टू 6 ओम प्लस 3 ओम. याचा अर्थ किती येते 9 ओम, बरोबर. हे कशात झालं सिरीज कॉम्बिनेशनचं. आता आपल्याला जर समजा हेच रेजिस्टर असे दिलेले असतील, हा एक रेजिस्टर हा दुसरा रेजिस्टर, याची पण व्हॅल्यू 6 आहे, याची पण व्हॅल्यू 3 आहे.
आपल्याला जर याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर विचारलं तर आपण काय सांगू शकतो की 1/RE इज इक्वल टू 1/6 प्लस 1/3. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 1/2. याचाच अर्थ इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येते 2 ओम. आलं. आता पहा याचाच अर्थ आपण काय सांगू शकतो, जर आपल्याला सर्किटमध्ये जर रेजिस्टन्स कमी पाहिजे असेल, रेजिस्टन्स जर आपल्याला कमी पाहिजे असेल तर आपण रेजिस्टन्सला कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये जोडू शकतो की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे जेव्हा आपण त्या रेजिस्टन्सला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडतो तेव्हा आपली व्हॅल्यू काय येते रेजिस्टन्सची कमी येते. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला सर्किटमध्ये रेजिस्टन्स जास्त पाहिजे असेल तेव्हा आपण त्या रेजिस्टन्सला कसं कनेक्ट करतो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. याचाच अर्थ आपण सांगू शकतो की एक लक्षात ठेवायचं की इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इन सिरीज इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. आता पहा अजून एक गोष्ट की इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपलं 2 ओम आलं. ते एक लक्षात ठेवायचं की जेव्हा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पाहिजे असेल तर जे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर येईल ते त्या सर्किटमध्ये जेवढे रेजिस्टर्स आहेत त्यातला सगळ्यात लहान जो रेजिस्टर राहील ती व्हॅल्यू त्याच्या पण पेक्षा कमी येईल. आता सोपी गोष्ट पहा की इथं 2 रेजिस्टर दिलेले, एक 6 ओमचा 3 ओमचा. यात सगळ्यात लहान रेजिस्टर कोणता आहे 3 ओमचा. आता आपण काय सांगितलं की त्या 3 ओमच्या पेक्षा पण लहान इक्विव्हॅलेंट रेजिस्टर येईल. पहा या दोघांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती आलं 2 ओम. म्हणजे जे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आलं ते त्या 2 रेजिस्टर पेक्षा जे लहान रेजिस्टर आहे त्याच्यापेक्षा पण कमी येणार. बरोबर. याचाच अर्थ आपण काय सांगू शकतो, जर आपल्याला मॅक्झिमम रेजिस्टर पाहिजे असेल, मॅक्झिमम रेजिस्टन्स जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करतो रेजिस्टर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडतो. आणि जर समजा आपल्याला मिनिमम रेजिस्टन्स पाहिजे असेल, मिनिमम रेजिस्टन्स जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्याला कशात जोडतो पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. पॅरलल कॉम्बिनेशन बरोबर. काय आलं की जर आपल्याला मॅक्झिमम रेजिस्टन्स पाहिजे असेल तर आपण सिरीज मध्ये कनेक्ट करतो आणि मिनिमम जर पाहिजे असेल तर आपण काय करतो पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडतो. तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण गोष्ट काय सांगितली की जे 2 रेजिस्टर्स आहेत त्याचा जर आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपण फाइंड केला तर तो त्या सर्किट मधल्या लहान रेजिस्टर पेक्षा पण कमी व्हॅल्यू येते. 6 ओमचा 3 ओमचा रेजिस्टर आहे, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 2 ओम आलं. या दोघांपैकी सगळ्यात लहान 3 ओमचा रेजिस्टर आहे त्याच्यापेक्षा पण लहान आपलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आलं. हे मा सांगणे. त्याच्यानंतर पहा 2 रेजिस्टर समजा आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये दिलेले आहेत. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर आपल्याला ते दिलेले आहेत बरोबर, याची व्हॅल्यू आपण घेतली, याची व्हॅल्यू R2 घेतली. आपण जर याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड करायचं तर आता हे दोघं जण काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये, याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय ते 1/RE इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. तर सिंपली हे फॉर्म्युला करण्याऐवजी आपण काय डायरेक्ट लिहू शकतो की इक्विव्हॅलेंट रेजिस्टर इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. हा फॉर्म्युला जरी यूज केला तरी डायरेक्ट काय येते इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स येते. बरोबर. हा तुम्हाला सीबीएसईच्या बुक मध्ये दिलेला नाही, पण तुम्हाला जर चेक करायचं असेल की याच्या थ्रू खरंच आन्सर येते का त्याच्यासाठी हा फॉर्म्युला जास्त बेटर आहे. सीबीएसई मध्ये जेव्हा तुम्हाला क्वेश्चन आन्सर लिहायचा असेल तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युलाचा यूज करून इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करू शकता. आणि ते चेक करायचं असेल करेक्ट की नाही त्याच्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. अशा प्रकारे आपण काय करू शकतो पॅरलल कॉम्बिनेशनचे क्वेश्चन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टर साठी सॉर्ट आउट करू शकतो. हे झालं आपलं सिरीज कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असते, जर समजा आपल्याला मॅक्झिमम रेजिस्टन्स पाहिजे असेल तर रेजिस्टर आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडतो आणि जर आपल्याला जर रेजिस्टन्स कमी पाहिजे असेल तर आपण कशात जोडतो मिनिमम पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. इथपर्यंत लक्षात आलं. आता बऱ्याचदा तुम्हाला काय करतात माहिती का की काही रेजिस्टर्स दिलेले असतात आणि त्या रेजिस्टरच्या बेसिसवर आपल्याला मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू विचारतात. समजा पहा आपल्याला एक न्यूमेरिकल दिलेला आहे. न्यूमेरिकल आपल्याला असा म्हणतो की आपल्याला 3 रेजिस्टर दिलेले आहेत, 1 ओमचे 3 रेजिस्टर दिलेले आहेत, 1 ओमचे 3 रेजिस्टर दिलेले आहेत. तर आपल्याला काय विचारलं की रेजिस्टन्सची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काय आहे ते. मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काय आहे ते. सोपी गोष्ट आहे. सगळ्यात पहिले पहा काय करायचं आपण की सगळ्यात पहिले याच्या जागी 1 च्या जागी 2 ओमचे 3 रेजिस्टर घेतले.
आता आपल्याला काय विचारलं की मॅक्झिमम रेजिस्टन्स फाइंड करायचा. आपण काय सांगितलं की मॅक्झिमम रेजिस्टन्स आपल्याला केव्हा येते, जेव्हा आपण त्या रेजिस्टर्सला सिरीज मध्ये जोडतो. सिंपल काय करायचं, सगळ्याला फॉर मॅक्झिमम रेजिस्टन्स काय करायचं, या रेजिस्टर्सला सगळं सिरीज मध्ये जोडायचं. हा झाला आपला एक रेजिस्टर, हा झाला आपला एक रेजिस्टर, हा झाला आपला तिसरा रेजिस्टर. याची व्हॅल्यू 2 ओम, याची पण 2 ओम, याची पण 2 ओम. याचा अर्थच इक्विव्हॅलेंट रेजिस्टर्स किती येणार, R1 R2 प्लस R3. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 2 प्लस 2 प्लस 2 म्हणजे किती आलं, 6 ओम. हे काय आलं, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फॉर मॅक्झिमम रेजिस्टन्स. आता आपल्याला मिनिमम साठी जर पाहिजे असेल तर फॉर मिनिमम रेजिस्टन्स आपण काय सांगितलं की आपल्याला जर सर्किट मध्ये मिनिमम रेजिस्टन्स पाहिजे असेल तर रेजिस्टरला कसं कनेक्ट करायचं, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. याचा अर्थ आपण कसं कनेक्ट करू शकतो त्याला पहा. हा आपला पहिला रेजिस्टर, हा आपला दुसरा रेजिस्टर, हा आपला आला तिसरा रेजिस्टर. याची व्हॅल्यू 2 ओम, याची पण 2, याची पण 2 ओम आहे. बरोबर. आता हे तिन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल मध्ये. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 1 अपॉन RE इज इक्वल टू 1 अपॉन 2 म्हणजे 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. याचा अर्थ 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2. याचा अर्थ किती येते, 3 अपॉन 2 म्हणजे किती येते, टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपलं 1.5 ओम. तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला सर्किट मध्ये कमी रेजिस्टन्स पाहिजे असेल पॅरलल मध्ये जोडायचं, जर जास्त पाहिजे असेल तर सिरीज मध्ये जोडायचं. आता पहा, बऱ्याचदा काय होते, जर समजा आपल्याला काही रेजिस्टर सिरीज मध्ये दिलेले आहेत आणि सगळ्या रेजिस्टन्सची जर व्हॅल्यू तुम्हाला सारखी आहे, समजा इथं पहा 3 रेजिस्टर दिलेले, तिघांची पण व्हॅल्यू काय सेम आहे, तर सिंपली आपण काय करू शकतो, डायरेक्ट इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर एक मिनिट पहा, इथं लिहितो. आपल्याला काय करू शकतो, आपण सिरीज मध्ये जर तिन्ही रेजिस्टर सारखे दिलेले असतील तर आपण काय सांगू शकतो की सरळ सरळ इक्विव्हॅलेंट रेजिस्टर इज इक्वल टू 3 इंटू प्रत्येक रेजिस्टन्स. हे सिरीज कॉम्बिनेशन साठी. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जर सेम व्हॅल्यूचे जर रेजिस्टर दिलेले असतील तर सिंपल काय करायचं, RE इज इक्वल टू N3. आता इथे 3 दिलेले आहेत म्हणून 3 लिहिलं, सिंपल N इंटू R. N म्हणजे किती नंबर ऑफ रेजिस्टर्स आहेत आणि R म्हणजे एका रेजिस्टरची व्हॅल्यू किती आहे. हे फक्त कंडिशन काय की व्हॅल्यू ऑफ ईच रेजिस्टर, व्हॅल्यू ऑफ ईच रेजिस्टर काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. आणि अगेन हीच कंडिशन जर समजा आपण पॅरलल कॉम्बिनेशन साठी लावली तर आपण काय सांगू शकतो, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर जर आपल्याला फाइंड करायचा तर सिंपल आपण काय सांगू शकतो की त्या रेजिस्टरची व्हॅल्यू डिवाइडेड बाय किती नंबर ऑफ रेजिस्टर्स आहेत ते. जर समजा 4 रेजिस्टर्स आहेत, 4 रेजिस्टर्स आहेत, एक रेजिस्टर 20 ओमचा आहे, बरोबर, आणि ते पॅरलल कनेक्ट केलेले आहेत. पण आपल्याला विचारलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर, फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टर. काय ते इक्विव्हॅलेंट रेजिस्टर, 4 रेजिस्टर्स दिलेले आहेत, एक रेजिस्टर 20 ओमचा आणि सगळे पॅरलल मध्ये जोडलेले आहेत, बरोबर. तर आता सगळ्यात पहिले आपण काय सांगू शकतो की या फॉर्म्युल्यानुसार काय येते की सगळ्यात पहिले इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड करायचा. RE इज इक्वल टू, R म्हणजे काय की एका इंडिव्हिज्युअल रेजिस्टरची व्हॅल्यू किती आहे 20 ओम डिवाइडेड बाय किती नंबर ऑफ रेजिस्टर कनेक्ट केलेले आहेत, किती आहे 4, किती आहे 5 ओम, बरोबर. आता आपण आपल्या रेग्युलर फॉर्म्युलानुसार पाहू. काय ते 1 अपॉन RE इज इक्वल टू 1 अपॉन 20 प्लस 1 अपॉन 20 प्लस 1 अपॉन 20 प्लस 1 अपॉन 20. डिनोमिनेटर सेम आहे, वरची ऍडिशन 4 अपॉन 20 1 अपॉन RE. उलट जर केलं तर काय ते RE इज इक्वल टू 20 अपॉन 4 म्हणजेच काय ते 5 ओम. ये आलं. त्याच्यापेक्षा हा फॉर्म्युला सोपा आहे. हा फॉर्म्युला यूज करायचा नाही होता असतो, दिलेला नाही तुम्हाला तुमच्या सीबीएसईच्या पुस्तकात,
पण तुम्ही हाच फॉर्म्युला युज करायचा, पण रिचेक करायचा असेल तर तुम्ही ही गोष्ट भेटेल, हा फॉर्म्युला. जबरदस्त एक न्यूमेरिकल पाहू कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात. पहा आता न्यूमेरिकल मध्ये असं विचारलंय की तुम्हाला काय करायचंय, 3 रेजिस्टर दिलेले आहेत, 3 रेजिस्टर दिलेले आहेत, प्रत्येकाची व्हॅल्यू ही 6 ओम आहे. 3 रेजिस्टर्स दिलेले आहेत आणि प्रत्येकाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 6 ओम. आता आपल्याला काय दिलेलं त्यांनी, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपल्याला 9 ओम दिलेलं आहे, बरोबर. तर आता आपल्याला काय सांगितलं की समजा आपण काय करायचं की त्या 3 रेजिस्टर्सला असं कॉम्बिनेशन मध्ये ऍड करायचं जेणेकरून त्याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आलं पाहिजे, 9 आलं पाहिजे. प्रत्येक रेजिस्टरची व्हॅल्यू किती आहे, 6 ओम. असे किती रेजिस्टर्स आहेत, 3 रेजिस्टर्स. आता त्या 3 रेजिस्टर्सला आपल्याला एक तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये नाहीतर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये ऍड करून म्हणजे मिक्स करून आपल्याला काय करायचं, 9 ओम इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आणून दाखवायचं. आता सगळ्यात पहिले आपण पाहायचं सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय करतात, डायरेक्ट एक 6 ओमचा रेजिस्टर, एक 6 ओमचा रेजिस्टर आणि दुसरा डबल 6 ओमचा रेजिस्टर, म्हणजे प्रत्येक रेजिस्टर 6 ओमचा. याचा अर्थ आर ई काय येते, R1 R2 प्लस R3. याचा अर्थ 6 प्लस 6 प्लस 6 किती येतात, 18 ओम. याचा अर्थ सिरीज कॉम्बिनेशन मधून जर आपण त्याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढलं तर येईल का, नाही. जर पॅरलल मधून करून पाहिलं तर काय येते सांगा, 1/RE इज इक्वल टू 1/6 प्लस 1/6 प्लस 1/6 म्हणजे किती येते, 3/6. याचाच अर्थ RE इज इक्वल टू 6/3 म्हणजे 2 ओम. आता सांगा पॅरलल टू पण आपण काढून पाहिलं तर किती आलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, 2 ओमचं. याचा अर्थ जर आपण सिरीज करून पाहिलं तर 18 ओम आलं, पॅरलल करून पाहिलं तर 2 ओम रेजिस्टन्स आलं. याचा अर्थ काय करायचं आता आपल्याला, असे जर क्वेश्चन आले तर सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचा ऍडअप करायचं, सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचा ऍडअप करायचं म्हणजे मिक्सिंग करायची. तर ती मिक्सिंग असते 2 टाइप्सची. जर 3 इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असतील तर कसं आपण करू शकतो की 2 रेजिस्टर्सला पॅरलल मध्ये जोडायचं, एकाला सिरीज मध्ये जोडून पाहायचं, नाही तर दोघांना सिरीज मध्ये जोडायचं आणि एकाला पॅरलल मध्ये जोडून पाहायचं. आता करून पाहू, दोघांना पॅरलल मध्ये जोडायचं आणि एकाला सिरीज मध्ये जोडायचं. पहा काय येते. सगळ्यात पहिले हा आपला एक रेजिस्टर, एकाला आपण सिरीज मध्ये जोडलं आणि दोघांना पॅरलल मध्ये जोडायचं. हा आपण घेतला आणि याला आपण हा एक जोडला, बरोबर. हा आपला 6 ओमचा झाला, हा आपला 6 ओमचा, हा झाला आपला 6 ओमचा, बरोबर. आता पहा हे दोन एकमेकांसोबत काय, पॅरलल मध्ये. या दोन्ही रेजिस्टर्सची व्हॅल्यू काय, सेम आहे. आपण काय सांगितलं की जर सेम व्हॅल्यूचे 2 रेजिस्टर एकमेकाला पॅरलल असतील आणि त्यांची जर व्हॅल्यू सेम असेल तर इंडिव्हिज्युअल रेजिस्टरच्या हाफ इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स येतो. किती आहे, इंडिव्हिज्युअल रेजिस्टर 6, त्याच्या हाफ किती येणार, 3. याचा अर्थ याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येणार, 3 इक्विव्हॅलेंट रेजिस्टर येणार. आता हा 3 इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आणि हा 6 ओमचा एकमेकांसोबत काय, पॅरलल मध्ये, सिरीज मध्ये. याचा अर्थ आला आपला आन्सर. हा 6 ओमचा रेजिस्टर, हा 3 ओमचा रेजिस्टर, हा 6 ओम, हा 3 ओम. असे टोटल किती झाला. आता हे दोन्ही एकमेकांसोबत सिरीज मध्ये, याचा अर्थ डायरेक्ट RE इज इक्वल टू R1 प्लस R2. याचा अर्थ 6 ओम प्लस 3 ओम किती येतात, 9 ओम आलं. हे झालं आपलं मिक्सिंग, म्हणजे दोन कॉम्बिनेशनचं मिक्सिंग केल्यानंतर आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स दिलेला असते ते काढून पाहायचं. आपल्याला किती दिलं होतं, 9 ओम. 6 ओमचे 3 रेजिस्टर होते, त्याला आपण काय केलं, 2 पॅरलल मध्ये जोडले, एकाला सिरीज मध्ये, बरोबर. पहा त्याच्यानंतर काय केलं, हे दोन एकमेकांसोबत पॅरलल मध्ये होते, यांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढलं जे की 3 आलं. मग हा 3 ओमचा रेजिस्टर आणि 6 ओमचा रेजिस्टर एकमेकांसोबत काय होता, सिरीज मध्ये. याचा अर्थ डायरेक्ट ऍडअप करून किती आला आपलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, 9 ओम. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात. बऱ्याचदा काय करतात, तुम्हाला सरळ सरळ रेजिस्टर दिलेले असतात आणि रेजिस्टर दिल्यानंतर इक्विव्हॅलेंट रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेली असते. त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवायचं की त्या रेजिस्टर्सला तुम्ही कोणत्या पॅटर्न मध्ये लावायचं, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये लावायचं, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये लावायचं का सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये लावायचं. इथपर्यंत लिहून घ्या. डबल एक आपण क्वेश्चन पाहू.
चला आता पहा, आपल्याला एक न्यूमेरिकल दिलेला आहे, डेंजर न्यूमेरिकल दिलेला आहे, ज्यात आपल्याला काय दिलेले आहे, 4 रेजिस्टर दिलेले आहेत. किती रेजिस्टर दिलेले? 4. आणि प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे? 1 ओम. 4 रेजिस्टर दिले, प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे? 1 ओम. बरोबर. आता पहा, आपल्याला काय सांगितलं की त्यांनी 4 वेगवेगळे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर्स दिले, तर तुम्हाला त्या 4 रेजिस्टर्सचं कॉम्बिनेशन करून ते इक्विव्हॅलेंट रेजिस्टर्सच्या व्हॅल्यू आणायच्या. सगळ्यात पहिले तुम्हाला दिलेलं आहे 1/4 ओम, मग तुम्हाला दिलेलं आहे 1, नंतर तुम्हाला दिलेलं आहे 4/3 आणि नंतर तुम्हाला दिलेलं आहे 5/2 ओम मध्ये सगळ्या व्हॅल्यू. तर सगळ्यात पहिले आता काय करायचं, 4 रेजिस्टर दिलेले, तर मला सांगा सगळ्यात पहिले जर आपण सिरीज कॉम्बिनेशन केलं तर त्या 4 रेजिस्टरची व्हॅल्यू किती येणार? सगळ्यात पहिले जर आपण पाहिलं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय येणार, 4 रेजिस्टरची डायरेक्ट ऍडिशन होणार. याचा अर्थ R1 R2 R3 प्लस R4. याचा अर्थ 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1. याचा अर्थ किती झालं? 4 ओम. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कशाच आन्सर नाही. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय येणार? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय येणार? 1/RE is equal to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3 plus 1/R4. काय येणार सांगा? 1/RE is equal to 1/1 plus 1/1 plus 1/1 plus 1/1. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन होणार. 4/1 1/RE. RE जर वर गेला तर काय येते? देअरफॉर RE is equal to 1/4. आलं आपलं पहिलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. कशाने आलं? पॅरलल कॉम्बिनेशन. याचा पहिल्या याच्यात काय करावं लागतात, 4 रेजिस्टर्स एकमेकांसोबत काय पाहिजे? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पाहिजे. म्हणजे सरळ सरळ याच्यात हा आपला पहिला, हा आपला दुसरा, तिसरा, हा आपला चौथा. 1 1 1 1. याचा आन्सर किती आला आपला? 1/4 ओम. आता आपलं किती आलं पाहिजे? 1 ओम. तर 1 ओम साठी आपण कशी मिक्सिंग करू शकतो जेणेकरून त्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे? इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची 1 आली पाहिजे. बरोबर. आता पहा सेकंड साठी काय करायचं, सरळ सरळ आपण काय करायचं, 4 रेजिस्टर्स आहेत, त्यातले जर 2-2 रेजिस्टर आपण सिरीज मध्ये ठेवले आणि त्यांचं कॉम्बिनेशन जर आपण समजा पॅरलल मध्ये घेतलं तर व्हॅल्यू घेऊ शकतो. ट्राय करून पाहू. आता मी करून पाहिलंय म्हणून मला माहिती आहे. पहा सरळ सरळ हा एक रेजिस्टर घ्यायचा, हा एक रेजिस्टर घ्यायचा, हा एक रेजिस्टर घ्यायचा, हा एक रेजिस्टर घ्यायचा. व्हॅल्यू 1 1 1 1. आता हे 2 रेजिस्टर एकमेकांसोबत काय आहेत? सिरीज मध्ये. याचा अर्थ 1 आणि 1 आणि हे पण 1 1 काय? सिरीज मध्ये. याचा अर्थ याची जी व्हॅल्यू येईल तीच याची व्हॅल्यू येईल. याचा अर्थ काय येतात? हे येतं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येणार? RE is equal to 1 plus 1 म्हणजेच 2 ओम. याचं 2 ओम आलं, याचं पण 2 ओम येणार. याचा अर्थ काय येईल पहा, हा आला एक रेजिस्टर, हा आला आपला दुसरा रेजिस्टर. याची 2 ओमची व्हॅल्यू, याची 2 ओमची व्हॅल्यू, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स RE किती येणार पहा. दोन्ही रेजिस्टरची व्हॅल्यू सेम आहे, दोघे एकमेकाला पॅरलल आहेत. आपण काय सांगितलं, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूच्या हाफ मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स येतो. इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू 2 आहे, हाफ किती आहे ना 1 ओम. आता आपल्याला काय विचारलं? 4/3. आता आपण काय करू शकतो सांगा? 4/3 आलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करता येते, तर काय 2 रेजिस्टर्स तुम्ही सिरीज मध्ये लावा, 2 पॅरलल मध्ये लावा, किंवा 3 रेजिस्टर्स तुम्ही सिरीज मध्ये लावून एक त्याच्यासोबत पॅरलल मध्ये करा, किंवा 3 पॅरलल मध्ये लावून एक त्याच्यासोबत सिरीज मध्ये करा. तर जे काही येते ते आपण पाहू. आता सगळ्यात पहिले आपण काय करू शकतो की एक काम करू की ह्या जे 4 रेजिस्टर्स आहेत त्यातल्या तिघायला आपण पॅरलल मध्ये लावू आणि त्या तिघायच्या पॅरललला आपण एक सिरीज जोडू. काय होते पाहू. तुम्ही जसं जसं हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून पाहणार तसं तसं तुमच्यासाठी ही गोष्ट काय होणार? सोपी होत जाणार. 1 1 1 आणि याच्यासोबत सिरीज मध्ये आपण एक दुसरा रेजिस्टर जोडला.
याची व्हॅल्यू पण काय 1. आता हे 3 रेजिस्टर्स एकमेकांसोबत पॅरलल मध्ये आहेत आणि ह्या तिघांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर याच्यासोबत सिरीज मध्ये. तर याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर्स काय ना सांगा. 1/RE इज इक्वल टू 1/R 1/R किती येणार 1/1 प्लस 1/1 प्लस 1/1 किती येणार 3/1. 3/1 आलं याचा अर्थ 1/ म्हणजे किती आलं 3/1 याचाच अर्थ RE इज इक्वल टू किती आलं 1/3. बरोबर. आता हा 1/3 आता यांचं पूर्ण कॉम्बिनेशन कसं येणार पहा याचं. आता ह्या तिघांचं पॅरलल कॉम्बिनेशनचे एक इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आलं ज्याची व्हॅल्यू किती आली आपली 1/3 आणि दुसरा इकडे किती होता 1. हा झाला 1 ओमचा याची व्हॅल्यू 1/3 ओमची. आता हे दोघं एकमेकांसोबत सिरीज मध्ये त्याच्यामुळे RE इज इक्वल टू काय येणार 1/3 प्लस 1 किती येणार सांगा 3 1 3 3 1 4 4/3. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता त्याचं मिक्सिंग करू शकता सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशनचं. आलं. आता काय उरलं 5/2. आता आपल्याला काय करता येते जर समजा आपण 2 रेजिस्टर्स सिरीज मध्ये घेतले आणि 2 रेजिस्टर्स जर पॅरलल मध्ये घेतले तर व्हॅल्यू काय येते येईल का आपलं. चल करून पाहू. इकडचं लिहिणं झालं हे इथपर्यंतच मोडतो पॅरलल कॉम्बिनेशन. काय म्हणते आपल्याला 5/2 आलं पाहिजे. आपण काय सांगितलं की 2 रेजिस्टर्सला तुम्ही पॅरलल मध्ये जोडा किंवा त्या दोघांना 2 सिरीज मध्ये जोडा. नाही तर तिघांना पॅरलल मध्ये जोडा एक त्याच्यासोबत सिरीज मध्ये कनेक्ट करा किंवा 2 सिरीज मध्ये दोघं तिसरा चौथा पॅरलल करून पहा. आपण काय करू आता दोघं जण सिरीज मध्ये चढू आणि दोघं जण एकमेकांसोबत पॅरलल ठेवू. तो इथे पाहू आपण. हा एक रेजिस्टर आपण घेतला हा दुसरा रेजिस्टर आपण घेतला आणि आता याच्यासोबत हे दोघं जण एकमेकाला पॅरलल दिले. पाहू आता इथे का. ठीक आहे. हा झाला आपला 1 ओम हा झाला 1 ओम 1 ओम आणि 1 ओम. आता हे दोघं एकमेकांसोबत काय सिरीज हे दोघं एकमेकांसोबत काय पॅरलल. आता यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर याच्यासोबत काय राहील सिरीज मध्ये. आता पहा हे 1 आणि 1 काय आहे पॅरलल मध्ये. आपण काय सांगितलं की 2 इक्विव्हॅलेंट जर 2 रेजिस्टरची व्हॅल्यू सेम असेल ते जर एकमेकाला पॅरलल मध्ये असेल तर इंडिव्हिज्युअल रेजिस्टरच्या हाफ व्हॅल्यू येते. इंडिव्हिज्युअल रेजिस्टर किती आहे 1 त्याची हाफ 0.5. 0.5 ला आपण कसं लिहू शकतो RE इज इक्वल टू 1/2. आलं. आता हा 1/2 याच्यासोबत काय सिरीज मध्ये याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 1,1,1/2 हे काय सिरीज मध्ये येतात. तर आपल्याला काय करता येते सांगा. RE इज इक्वल टू 1 प्लस 1 प्लस 1/2 याचा अर्थ काय आहे ते 2 प्लस 1/2 किती येते सांगा 2 2 4 प्लस 1 5 5/2. आलं. अशा प्रकारे तुम्हाला काय करतात रेजिस्टरच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात त्या रेजिस्टरचं कॉम्बिनेशन तुम्हाला ठरवावं लागते. त्याच्या बेसिसवर तुम्हाला जे इक्विव्हॅलेंट रेजिस्टरच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात त्या तुम्हाला फाइंड आउट करायच्या असतात. अशा प्रकारे पण तुम्हाला काय करतात क्वेश्चन सीबीएसईच्या पेपरमध्ये विचारतात. इथपर्यंत झालं. आता आपल्याला पाहायचं की पॅरलल कॉम्बिनेशनचं कशा प्रकारे ऍडव्हान्टेजेस जास्त असतं कम्पेअर टू सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे घरात जेव्हा आपण अप्लायन्सेस जोडतो तेव्हा ते कशा प्रकारे पॅरलल कॉम्बिनेशन थ्रू जोडले जातात. तर तुम्ही हे लिहून घ्या त्यानंतर आपण ते पाहू. आता आपल्याला पाहायचं की पॅरलल कॉम्बिनेशनचे ऍडव्हान्टेजेस काय असतात. तर सगळ्यात पहिले काय असतो सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेजेस असतो आपल्याला पाहायचं की ऍडव्हान्टेजेस ऑफ parallel combination over series combination तुमच्या घरात जर समजा 3 अप्लायन्सेस एकामेकासोबत सिरीज मध्ये कनेक्टेड जसे की आपण सांगितलं की सगळ्यात पहिले बल्ब कनेक्टेड त्याच्यानंतर फॅन जोडला आणि त्याच्यानंतर कोणी टीव्ही लावली. आता तिन्ही अप्लायन्सेस एकमेकांसोबत काय सिरीज मध्ये कनेक्टेड. आता मला सांगा आपण सिरीज कॉम्बिनेशन पाहत असताना काय बघितलं की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जेवढे रेजिस्टर्स होते त्याच्यातून पास होणारा जो करंट होता त्या सगळ्या रेजिस्टरच्या अक्रॉस काय होता सेम. याचा अर्थ इथून पास होणारा सगळा करंट काय होणार सेम राहणार. जो करंट आपला बल्ब मधून जाणार तेवढाच करंट आपला
फॅन मधून जाणार तेवढाच करंट आपल्या टीव्ही मधून जाणार. आता मला सांगा की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जर करंट सेम असेल, आता मला सांगा हे जर एकमेकाला कनेक्ट केलेले तर आपला बल्ब बिघडला नाही तर आपला बल्ब उडला. आता बल्ब उडला, आता हे जर समजा सिरीज मध्ये असेल तर हे सगळे एकमेकाला कनेक्ट आहे. आता आपला जर बल्ब झाला खराब, बल्ब जर खराब झाला तर इथून करंट पास होईल का? नाही, करंट इथपर्यंतच राहील. सर्किट काय होईल आपलं? ओपन. बरोबर, सर्किट ओपन झालं तर इकडे करंट जाणार नाही आणि इकडे करंट गेला नाही तर फॅन आणि आपली टीव्ही चालूच होणार. बरोबर, याचा अर्थ काय? जर समजा आपण काय केलं, याच्या जागी जर समजा आपण याला पॅरलल मध्ये जोडलं असतं, समजा इथं आपण आपला बल्ब जोडला, इथं आपण आपला फॅन जोडला आणि इथं जर समजा आपण आपली टीव्ही जोडली, तर आपण काय सांगितलं होतं की जो करंट इथून येईल तो करंट इकडे जाईल I1, इकडे जाईल I2 आणि इकडे जाईल I3. म्हणजे भले आपला बल्ब उडला तरी इकडं म्हणजे या फॅन मध्ये आणि टीव्ही मध्ये करंट जायचं थांबल का? नाही. अशाच प्रकारे त्याच्यामुळं आपण सगळ्या आपल्या घरातले अप्लायन्सेस कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये जोडतो? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होते, एखादा जर अप्लायन्सेस बिघडला तर समोरचे अप्लायन्सेस वर्कच करणार नाहीत. बरोबर. दुसरं, हा झाला आपला पहिला. आता दुसरं पहा, समजा काय असतात घरात काही अप्लायन्सेस असतात, जसं एसी आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, याला काय लागतो? जास्त करंट लागतो, जसं की त्याला लागतो जवळपास 15 एम्पियरचा. पण आपला जो बल्ब आहे, आपली फॅन आहे, हे समजा 5 एम्पियर मध्ये काम करतात, टीव्ही आहे ते 5 एम्पियर मध्ये काम करतात. जर समजा तुम्ही यायला काय केलं, एका सिरीज मध्ये जोडलं, तर सिरीज मध्ये काय असतो? करंट सेम असतो. आता मला सांगा, जर समजा तुम्ही पहिली एसी जोडली, एसी नंतर तुम्ही लगेच पंखा जोडला, पंख्यानंतर तुम्ही लगेच टीव्ही जोडली, तुमच्या एसीला 15 एम्पियरचा करंट पाहिजे, तुम्ही 15 एम्पियरचा करंट दिला. अरे पण तुमच्या फॅनला तर 5 एम्पियरचा पाहिजे ना, टीव्हीला बी 5 एम्पियरचाच पाहिजे ना. मग तुमचा पंखा उडून जाणार, पंखा उडून गेला तर ते सगळं सिरीज मध्ये एकमेकांसोबत, त्याच्यामुळे तुमची टीव्ही चालू होणार नाही. बरोबर. प्रत्येक अप्लायन्सला ऍब्झॉर्ब म्हणजे फ्लो करण्यासाठी एक पर्टिक्युलर करंट लागतो. मग एसीचा करंट जास्त असतो, आपला बल्ब, फॅन, टीव्ही यांचा काय असतो? कमी असतो. त्याच्यामुळं याला जर आपण सिरीज मध्ये जोडलं तर काय होतो? करंट इक्वली पास होतो. आपल्याला करंट इक्वली पास करायचा का? नाही. त्याच्यासाठी आपण काय करतो? त्या सगळ्याला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडतो. आपण काय सांगितलं की जर इथून करंट 10 गेला, या आपल्याला जर इथं करंट 6 पाहिजे असेल, इथं 6 जाईल, इथून 3 जाऊ द्यायचा, 3 जाईल, इकडे 1 जाईल. याचा अर्थ आपला अप्लायन्स खराब होईल का? नाही. आणि जर समजा इकडून 6 गेला तर फक्त तो 6 एम्पियरचं जे ज्याच्यासाठी अप्लायन्स गरजेचं आहे तेच लागेल. जर समजा 5 एम्पियरचा टीव्ही साठी पाहिजे तो टीव्हीला भेटेल, 15 एम्पियरचा एसी साठी पाहिजे तर तो एसीलाच भेटेल. हे काय झालं त्याचं? त्याच्यानंतर आपलं काय सांगितलं, हे झालं आपलं पॅरलल कॉम्बिनेशनचे ऍडव्हान्टेजेस. सोबतच काय होते, आपण सांगितलं होतं की पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण काय सांगितलं होतं की आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टरची व्हॅल्यू ही काय येते? सगळ्यात कमी येते. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सगळ्यात जास्त मॅक्झिमम व्हॅल्यू पाहिजे असेल तर, मिनिमम व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपण काय करतो? पॅरलल कॉम्बिनेशन. आता इक्विव्हॅलेंट रेजिस्टरची व्हॅल्यू आपल्याला जर समजा कमी आली, व्हॅल्यू जर आपल्याला मिनिमम आली, त्याच्यामुळे काय होणार? करंट इझिली फ्लो होणार आणि आपली एनर्जी काय होणार? इफिशियंट होणार. अशा प्रकारे एनर्जी इफिशियन्सी पण आपली वाढते. त्याच्यानंतर आपले बल्ब पण सुरक्षित राहतात. म्हणजे जर समजा जेवढा करंट आपल्याला पाहिजे तेवढाच करंट त्या अप्लायन्सला मिळतो. त्याच्यानंतर एक अप्लायन्स बिघडला तर दुसऱ्या अप्लायन्सवर त्याचा फरक पडत नाही. हे काय झाले बेसिक आपल्या पॅरलल कॉम्बिनेशनचे ऍडव्हान्टेजेस. बरोबर. आज आपण काय पाहिलं की सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनवर काही न्यूमेरिकल्स पाहिले. जसं की तुम्हाला काय असतात की सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन मधून तुमचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर जर निघत नसेल तर सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचं ऍडिशन म्हणजे मिक्सअप करून तुम्हाला काय करावं लागतं? इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढावं लागतात. समजा 3-4 रेजिस्टर तुम्हाला दिलेले असतात, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची पण व्हॅल्यू दिलेली असते आणि तुम्हाला विचारतात की या रेजिस्टरला आपण कशा प्रकारे जोडू शकतो जेणेकरून आपलं तेवढं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, जर समजा आपल्याला मॅक्झिमम इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स पाहिजे आपण सिरीज मध्ये जोडतो, मिनिमम इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स पाहिजे आपण कशात जोडतो? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. बरोबर. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचं की सर्किट डायग्राम म्हणजे काय आणि सर्किट डायग्रामचे वेगवेगळे कंपोनंट्स काय असतात. बरोबर. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.
तर भेटू आपण एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.